भाजपचे बँड्रा पश्चिमेचे उमेदवार आशिष शेलार यांचा प्रचार सुरू झालेला आहे आणि यंदा त्यांना किती आत्मविश्वास आहे, बँड्रा पश्चिमचा निकाल नेमका कसा लागणार आहे हे पाहणार आहोत आपण. पाहतो या ठिकाणी गर्दी झालेली आहे. महायुतीचे तिन्ही पक्ष आहेत, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बँड्राच्या काटा रोड परिसरामध्ये ही रॅली सध्या पोहोचलेली आहे. आशिषजी, कसा अनुभव आहे यंदाचा? वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूज पश्चिम या विभागातील नागरिकांचं प्रेम एक कुटुंबाप्रमाणे मला आहे आणि त्यामुळे गेली कित्येक वर्ष सातत्याने लोकसेवा केल्यामुळे आणि विकासाच्या भूमिका पूर्णपणे जनतेसाठी केल्यामुळे प्रचंड मताधिक्याने आमचा महायुतीचा विजय होईल याबद्दल दुमत नाही. धन्यवाद. थँक्यू. काँग्रेसचे उमेदवार तुमच्या विरोधामध्ये या मतदारसंघातून उभे टाकले. मागच्या वेळी तुम्ही 27,000ची लीड पण घेतली होती, त्यांचा पराभव केला होता. यावेळी पुन्हा एकदा त्यांना संधी दिलेली आहे. पण ज्या पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला मिळतं आहे त्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येक निवडणुकीतले मुद्दे वेगळे असतात, प्रत्येक निवडणुकीतल्या रणनीती वेगळ्या असतात. तीन पक्ष मिळून आम्हाला हरवण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी ना ते लोकसभेत आम्हाला मागे टाकू शकले आणि आता तर मताधिक्यही वाढेल आणि जनतेचा, वांद्र्यातल्या जनतेचा विजय म्हणजेच आशिष शेलारांचा विजय होणार आहे. नक्कीच. बँड्राचा विषय आला की मग ठाकरेंचाही विषय येतो, मातोश्रीचाही विषय येतो. आज सकाळी तुम्ही त्यांच्याबद्दल ट्विटसुद्धा केलं आहे आणि त्यांनी जी काही कामं केली त्याची आठवण करून दिली, काय म्हणाल? नाही, मी कालपासून पाहतोय जो काही आकांड तांडव उभाटा शिवसेनेकडून चालू आहे, माझं म्हणणं एवढं घाबरायचं काय कारण आहे? आणि त्या माणसाने स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्र्याची थाळी खेचून त्याला अटक केलं. त्याची तानाशाही त्या माजी मुख्यमंत्र्यांची, उद्धवजींची एवढी होती की एखाद्या संपादकाला घरातून अटक केलं, एका पत्रकाराला घरातून अटक केलं, एका माजी नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडला. तर ज्यांनी अशा पद्धतीचा क्रूर बादशहा असं काम केलं उद्धवजी, त्यांनी एक बॅग तपासली तर एवढे घाबरले का? त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच. आज सध्या बॅगा चेक होत आहेत आणि त्यांनी एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आणि त्यामध्ये म्हटलं की जशा माझ्या बॅग चेक केल्या तशा मोदी शहांच्या पण केल्या पाहिजे, मिंदेंच्या पण केल्या. शिंदे यांचा मिंदे असं इलेक्शन कमिशन आपलं काम करेल. एवढं रडण्याचं कारण उद्धवजी काय आहे? तुमच्या बॅगा तपासला तर तुमचा अहंकार दुखावला जातो का? तुम्ही एवढा अहंकार का बाळगून आहात? तुमच्या मनामध्ये काही चोरी आहे का? आणि त्यामुळे ज्यांचं काम इलेक्शन कमिशन करेल. मर्दाच्या पक्षप्रमुखांनी एवढं घाबरण्याचं कारण नाही असं पण तुम्ही ट्विटमध्ये. खरं आहे ना, कारण मी माझ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की कधीही न विचारता, खरं तर हे गुड आहे, कुठल्याही सभेत कुठल्याही ठिकाणी तुम्ही मर्द आहेत का, तुमचा मर्दांचा पक्ष आहे का असं उद्धवजींना कोणी विचारत नाही. पण ते दरवेळेला मर्दांचा पक्ष आहे, मर्दांची आमची ताकद आहे. मग तुम्ही मर्द आहात आणि एवढं घाबरता? एवढं पुचपुचित कसे काय मर्द निघाले? नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नाना पटोले यांनी प्रचार करताना म्हटलं आहे की भाजप ही कुत्र्यासारखी अवस्था आता महाराष्ट्रामध्ये करायला हवी. या विधानाकडे कसं पाहता? त्यांची जीभ घसरली म्हणावं? बघा, ते त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बोलले आहेत. हिणवून बोलण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर अशा खालच्या स्तरावरची टिप्पणी करणार नाही, कारण आमची ती संस्कृती नाही. पण मी नक्की म्हणेन की श्वान म्हणजे कुत्रा हा सगळ्यात इमानी प्राणी असतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही इमानी लोकांची पार्टी आहे असं मी समजेन. आणि दत्तगुरूचं वाहन पण श्वान आहे आणि आम्ही दत्त भक्त आहोत. आणि त्यामुळे श्वान आणि कुत्रा अपमानास्पद उल्लेख जर नाना पटोले करत असतील तर या देशातील श्वानप्रेमी आणि इमानी जनता त्यांना, नाना पटोलेंना त्यांची जागा दाखवते. मी एकदा पुन्हा उद्धव ठाकरेंबद्दलचा प्रश्न विचारणार आहे. घराणेशाहीबद्दलचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावर म्हणतात की भाजपला पोरं होत नाही तर त्यात मी काय करू? मला वाटतं की या पद्धतीने बोलणं, माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या भावाच्या मुलांना आणि स्वतःच्या चुलत भावांच्या मुलांना न विचार करता दुसऱ्याच्या पोरांबद्दल बोलणं म्हणजे दिवटेपणा आहे. नक्कीच. पण त्यासोबतच फडणवीसांना पण टार्गेट करतात. निवडणूक आयोग त्यांच्यावर का कारवाई करत नाही? ज्या पद्धतीची विधानं केली जात आहेत. उद्धव ठाकरे आता म्हणतात कशासाठी करणार? निवडणूक आयोगाला त्यांचं काम करू द्या की. ज्या वेळेला रश्मी शुक्लांची बदली केली तेव्हा निवडणूक आयोग चांगला. आता तुम्ही वाह्यात काहीतरी बोलाल, त्याच्यावर कारवाई केली नाही तर निवडणूक आयोग वाईट. ही दुतोंडी भूमिका उद्धवची बरी नव्हे. एक शेवटचा प्रश्न आहे बँड्राबद्दलचा. बँड्राचे कोणकोणते विकासाची कामं आहेत जी तुम्ही आता करू इच्छिता? हे बघा, या भागात पुनर्विकासाचा एवढा जोर आहे त्यामुळे इथून निघणारं सिवर
हे केअरिंग घेण्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. हा फ्युचर 1,500 कोटीचा प्रोजेक्ट प्रत्यक्ष सुरू आहे. हे काम आमचं आहे. या प्रॉमनाडचं सुंदरीकरण, बँडस्टँड प्रॉमनाडचं हे काम आमचं आहे. समोर वांद्रा वर्सोवा सीलिंगचं काम चालू आहे. हे काम आमचं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण विकास, बांद्रा खार सांताक्रूजचा संपूर्ण विकास हे महायुतीचं लक्ष आहे. आणि बरोबरीने गावठाण कोळीवाडा संरक्षण आणि त्याबरोबर त्यांचं सीमांकन हे काम आमचं फ्युचर आहे. आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माझ्या नागरिकांना त्याच ठिकाणी पुनर्विकसित, त्याच ठिकाणी घर पूर्ण 5 वर्षामध्ये हा विकसित भाग करणं, या दिशेने आम्ही काम करतो. ते आमचं आश्वासन आहे. कोस्टल रोड सुद्धा जातोय आणि कोस्टल रोड आता बँड्राच्या पुढे सुरू होणार. हा वर्सोवा बांद्रा कोस्टल रोड चालू आहे. याचे वेगवेगळे आर्म्स कनेक्टर, एक बँडस्टँड, एक काटर रोड, एक सांताक्रूज, एक जू, म्हणजे या सगळ्या लोकांना बाहेरून बाहेर जाणं आणि बांद्रा खार सांताक्रूज डिकंजेस्ट होणं, एवढं मोठं काम आम्ही करतो. पण यात पण श्रेयवादाची लढाई सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, आदित्य ठाकरे म्हणतात की आमच्या कार्यकाळामध्ये हे सगळं करण्यात आलं. केलं काय केलं सांगा ना. NOC पर्यावरणाची आणली, एन्व्हायरमेंट फॉरेस्ट मिनिस्ट्रीची आणली, NGTची आणली. तुम्ही फक्त स्टँडिंगला टेंडर काढलं ते अर्ध्या कोस्टल रोडचं, आणि त्यातही भ्रष्टाचार केला. हा तुमचा हात. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही चित्र नेमकं कसं पाहता विधानसभेचं, कारण मुंबईचे अध्यक्ष सुद्धा आहात. मुंबईमध्ये महाविकास आघाडीला डबल डिजिट टच करणं मुश्किल होईल, एवढं मी सांगू शकतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.